नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत 6 जानेवारी 1964 वार बुधवार, सुरतेवरील स्वारी. सुरतेवरील स्वारी हा परकीय सत्ताधाऱ्यांसाठीही अचंबित करणारी युद्धनीती होती. शाहिस्त खानाने 1660 ते 1663 या 3 वर्षात स्वराज्याची प्रचंड लूट केली होती आणि त्याची भरपाई करणे गरजेचे होते. तसेच महाराजांना मुघलांना धडा शिकवायचा होता. सुरत हे मुघलांच्या ताब्यातील दिल्लीच्या खालोखाल श्रीमंत असे व्यापारी केंद्र आणि बंदर होते. अशा सुरतेमध्ये इंग्रज, डच व फ्रेंच यासारख्या परदेशी व्यापाऱ्यांच्याही वखारी होत्या. सुरतमधून बादशहाला सर्वात जास्त महसूल उत्पन्न मिळत असे. तसेच प्रचंड संपत्ती सुरतमध्ये होती. म्हणून महाराजांनी सुरतेवर स्वारी केली. शाहिस्तेखानावरील छाप्यानंतर पावसाळा सुरू झाला संपला. या काळात महाराजांचे हेर बहिर्जी नाईक, त्याचबरोबर पहुदा, वल्लभदास आणि सुंदरजी परभुजी गुप्ता रूपाने सुरतेच्या टेहळणीसाठी महाराजांनी रवाना केले. या मराठी हेरांनी सुरत चांगलीच हेरून काढली. कोण कोण लक्षाधीश आणि कोट्याधीश आहेत हे तर न्याहाळलंच. तसेच सुरत सुस्त होती, सुभेदार होती. इनायत खान पैसे खाण्यात पटाईत. बादशहाच्या हुकुमाप्रमाणे सैन्याचे संरक्षण संख्या तो 5,000 दाखवित होता, पण प्रत्यक्षात फक्त 1,000 सैन्य त्याच्यापाशी होते. बाकीच्या सैन्याचा सर्व तनखा खानाच्या पोटात गुडूप होता. आता ही गोष्ट बहिर्जीसारख्या कोल्ह्याच्या नजरेतून सुटेल काय? सुरतेतील एकूण संपत्तीचा आणि शांती स्थितीचा तपशीलवार अभ्यास करून मराठी हेर राजगडावर परतले होते. आता महाराज सुरतेच्या स्वारीवर सुखरूप कसं जायचं आणि दबोल घेऊन सुखरूप कसं यायचं यासाठी तपशील ठरवले होते. त्रास न होता हे साधायचं होतं. राजगड, त्र्यंबकेश्वर, जव्हार, गणदेवी, उधना ते सुरत असा हा सामान्यतः मार्ग होता. साधारणपणे हा मार्ग सह्याद्रीच्या घाटवाटातून आणि जंगलातून जाणारा आहे. सुमारे 5,000 घोडेस्वार आणि संपत्ती लादून घेऊन येण्याकरता सुमारे 5,000 घोडे महाराजांचे बरोबर निघाले. महाराज त्र्यंबकेश्वरवरून दिनांक 1 जानेवारी 1664 रोजी जव्हारपाशी सिरपाव येथे पोचले. महाराज उधना उर्फ उटना या ठिकाणी 5 जानेवारी 1664 रोजी म्हणजे सुरतेपासून अवघ्या 10 किलोमीटर वर पोचले. सुरतेचे सुभेदार इनायत खान खूप गाफील होता. सुरतेत येणाऱ्या माळावर बादशहाला प्रचंड जाकाताची इनायती उत्पन्न मिळत असे. सुरत ही जागतिक कीर्तीचा बाजारपेठ होती. येथील जकातचं उत्पन्न जहाआरा बेगम म्हणजे औरंगजेबाची बहीण हिला मिळत असे. म्हणजे आता महाराजांनी मोगलांच्या नाकावर नेम धरला होता. उधन्यावरून शिवाजी महाराजांनी आपला वकील इनायत खान सुभेदारांकडे पाठवला. वकिलाने फर्मावले की इनायत खान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापाऱ्यांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी, अन्यथा सुरतची बदसुरत झाल्यास त्यांची जबाबदारी आमच्यावर नाही. सुरतेमध्ये प्रचंड धावपळ सुरू झाली. इनायत खान सुभेदाराने महाराजांच्या खंडणीसाठी मागणी उडवून लावली. उलट उर्मट जबाब वकिलामार्फत पाठवला. महाराजांनी या वकिलालाच कैद केला. 6 जानेवारी 1664 बुधवार सुरत लुटीचा पहिला दिवस. सकाळी साधारण 11 वाजता लुटीला सुरुवात झाली. सुरतेबाहेर एक बाग होता, काळा बाग. त्यातील एक मोठ्या झाडाच्या बुंद्याशी महाराज एका उंच आसनावर बसले. मराठी सैनिकांनी खंडण्या गोळा करण्यास शहरात सुरुवात केली. गडगंज
गडगंज श्रीमंतांकडून फक्त खंडणी गोळा केली जात होती. त्यात एक टक्केवारी होती. खंडणी घेतल्यानंतर त्या धानिकाला रसीद दिली जात होती. सुभेदार इनायत खान आता मात्र घाबरून सुरतेच्या किल्ल्यातच लपून बसला. त्याने सुरतेचे धड रक्षणही केले नाही. या खंडणी देऊन शहर वाचवलेले नाही. उलट भरपूर लाच खाऊन सुरतच्या नामांकित व्यापाऱ्यांना सहकुटुंब किल्ल्यात घेतले. आक्रमणातही बेजबाबदार इनायत खानाने लाच खायला संधी सोडली नाही. अहोरात्र लूट चालली होती. अख्खी जकात लुटली गेली. खंडण्या गोळा केल्या जात होत्या. पण जे त्या देण्याचे नाकारीत होते त्यांच्या घरात शिरून मराठे सक्तीने धन गोळा करीत होते. ठिकठिकाणी मराठ्यांनी पकडलेले बादशाही अधिकारी आणि नोकरचाकर कैद करून काळाबागेत महाराजांपुढे हजर केले जात होते. कुठेही प्रतिकार असा होतच नव्हता. सर्व युरोपीय वखारवाल्यांनी आपले देणे मुकाट्याने देऊन टाकले होते. तिसऱ्या दिवशी दिनांक 8 जानेवारी 1664 एक भयंकर प्रकार घडला. इनायत खानाने आपला एक वकील शिवाजी महाराजांकडे आपले पत्र घेऊन तहाची बोलणी करण्याकरता पाठवली. हा वकील कालाबागेत महाराजांकडे आला. तो महाराजांच्या समोर सुमारे 15 पावलांवर अदबीने उभा राहिला. तेवढ्यात तो वकील, महाराज, आपल्याला अगदी महत्त्वाचं मला काही सांगायचं आहे. आपके तहनाई में मुझे कुछ कहना है, असे वारंवार म्हणत म्हणत महाराजांच्या दिशेने पावले टाकू लागला. तो क्षणात अगदी जवळ आला आणि त्याने एकदम आपल्या कमरेस असलेले कट्यार उपसले आणि तो घाव घालण्यासाठी महाराजांच्यावर धावला. तो झडप घालणार तेवढ्यात महाराजांच्या नजीक उभ्या असलेल्या मराठा 2 सैनिकांनी या वकिलावर विजेच्या वेगाने सपासप घाव घातले. इतके ते मराठे सावध होते. तो वकील म्हणजे इनायत खानाने महाराजांना खून करण्याकरता पाठवलेला मारेकरी होता. मारेकरी मारला गेला. मराठी सैनिक वणव्यासारखे भडकले आणि मग सुरतेत खरोखर सुडाचा भडका उडाला. महाराजांच्या सुरतेत प्रत्येक तास आणि क्षण महत्त्वाचा आणि अपुरा वाटत होता. सुरत शहराच्या उत्तर दिशेस गस्तीवर ठेवलेल्या मराठी स्वारांची अचूक बातमी महाराजांच्या सुरतेत पोचवली की मोगलांचा सरदार महाबतखान हा मोठी फौज घेऊन पटणहून सुरतेत तडफेने येत आहे. महाराजांना ही बातमी समजताच त्यांनी लूट सुरक्षित नेण्यासाठी ताबडतोब सुरतेतून निघण्याची आज्ञा दिली. कारण महाबतखानाशी यावेळी युद्ध करणे परवडणारेही नव्हते आणि उद्दिष्टहीन नव्हते. उद्दिष्टी होते लूट सही सलामत स्वराज्याच्या नेण्याची जरुरी होती. महाराज इंग्रजांपुढेही भित्रे नव्हते. आता महाबतखानापुढे ही भित्रे नव्हते. ते हिशेबी आणि धोरणी होते. दिनांक 10 जानेवारी 1664 या दिवशी सकाळी सुमारे 10:30 वाजता महाराजांनी सेना आणि सुरतेतील संपत्ती सुरत सोडून निघाली आणि स्वराज्याच्या वाटेस लागली. सुरतेतून बाहेर पडताना बऱ्हाणपूर दरवाजापाशी महाराज घोड्यावरून क्षणभर सुरत शहराकडे वळले आणि म्हणाले, बहुता दिवसांनी इच्छा किती होती की औरंगजेब बादशहाची सुरत वसूल करावी. ती आज पूर्ण झाली. यामागे शिवरायांची सक्षम गुप्तहेर यंत्रणाही तितकीच कारणीभूत ठरली. स्वारींच्या अगोदर बहिर्जींनी 200 गुप्तहेर सुरतेमध्ये पेरून ठेवले होते. फकीर, बैरागी, व्यापाऱ्यांच्या वेशात जागोजागी जाऊन बहिर्जीने मालदार व्यापाऱ्यांच्या घराशी खंडानखंडा माहिती घेतली होती. त्यामुळेच जेव्हा महाराजांनी सुरतेवर आक्रमण केले तेव्हा मराठ्यांनी व्यापाऱ्याच्या घरातून अगणित संपत्ती हस्तगत केली. जमिनीत
पुरलेले हे धन मराठी फौजेला कसे काय माहिती झाले म्हणत पुन्हा एकदा महाराजांच्या दैवी योगाच्या चर्चा सुरू झाल्या. परंतु ही सर्व करामत बहिर्जींच्या कामगिरीचीच होती. सुरतची लूट चालू असताना जॉर्ज ॲक्झेंटेन हा इंग्रज वखारवाला आपली वखार वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांना विनवणी करावयास गेला, तेव्हा त्यांची नजर महाराजांशेजारी उभ्या असणाऱ्या माणसावर स्थिर व्हायला लागली. मनात विचारांचे काहूर माजले. हा माणूस कोण? त्याने एका मराठा सरदाराला जवळ बोलावून हळूच विचारले. हा माणूस कोण आहे? इथे काय करतो आहे? त्याला सांगण्यात आले की हा महाराजांचा गुप्तहेर यंत्रणेचा प्रमुख बहिर्जी नाईक आहे. त्यांच्या डोळ्यासमोर दिवसा काजवे चमकायला सुरुवात झाली. त्याच गोंधळलेल्या मनस्थितीत तो उच्चारला, मागच्या महिन्यापासून हा माणूस आमच्या वखारीपुढे भिकारी म्हणून भीक मागत होता. स्वतःचे डोके वळवत त्याने स्वतःलाच सावरले आणि म्हटले, हा भिकारी नाही, बहिर्जी आहे. एवढ्यावरच हे थांबले नाही, तर इंग्लंडला पाठवलेल्या पत्रातही त्याने बहिर्जींचा उल्लेख केला. बहिर्जींच्या कामगिरीची ती पावती आहे. गुप्तचर मग ते कोणत्याही काळातही असोत, त्यांनी ग्लॅमर नसते, कारण ते हातात नंगी तलवार घेऊन शत्रूस आव्हान देत नाहीत किंवा रोमहर्षात लढायला जिंकत नाहीत. त्यांचा पराक्रम लोकांसमोर येत नाही, कारण त्या पराक्रमाचा साक्षीदार नसतात. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.